नमस्कार, VGL कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आज आपण एक वेगळ्या प्रकारचं आईस्क्रीम पाहणार आहोत. ते म्हणजे नारळ आणि केळ्याच्या रसात बनवलेलं पिस्ता आईस्क्रीम. सगळ्यात प्रथम आपण आईस्क्रीमसाठी लागणारे पदार्थ बघूया. हे नारळाचं दूध आहे, सुमारे 3 वाट्या, 2 केळी, 1 वाटी पिस्ता आणि 8 ते 10 चमचे साखर. सर्वप्रथम आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालतो आहोत, सुमारे 1.5 चमचा नारळाच्या दुधामध्ये. तो आधी आपण मिक्स करून घ्यायचा आहे. तो पूर्ण विरघळला पाहिजे या रसामध्ये नारळाच्या. आणि हा नारळाच्या रसात विरघळल्याच्या नंतर आपण गॅसवर हे दूध ठेवायचं आहे नारळाचं. अशा पद्धतीने ढवळून आता पॅनमध्ये नारळाचं दूध ठेवलं आहे आणि हे सतत ढवळत राहायचंय. त्याच्यामध्ये ही साखर घालतो आहोत आपण. हे सुमारे 8 ते 10 मिनिटं आपल्याला सतत ढवळायचं आहे आणि बारीक गॅसवर ठेवायचं आहे. जर ते ढवळलं नाही तर त्याच्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात. हे बघा, आता हळूहळू हे घट्ट होत चाललेलं आहे. अशा पद्धतीने हे ढवळत ढवळत राहायचं आहे आणि ते घट्ट झालं की गॅस बंद करायचा आहे. अशा पद्धतीने त्याचा थिकनेस हळूहळू येत जातो. हे कॉर्नफ्लॉवरमुळे हा थिकनेस आपल्याला मिळतो. हे बघा, आता अजून ते घट्ट झालंय. आता हे गॅस बंद करून ठेवूया आणि पुढची कृती करूया. ती म्हणजे वाटीभर पिस्ता आपण मिक्सरमध्ये थोडासा दळायला लावणार आहोत. त्याच्याबरोबर ही 2 केळी आपण घालतो. यामुळे एक आईस्क्रीमचं जे मऊसूत टेक्स्चर आहे ते छान मेंटेन होतं. याच्यामध्ये कुठेही असं बर्फ किंवा असं जमा होत नाही. त्याच्याकरता आपण हे असं कॉम्बिनेशन एक वेगळं बनवलेलं आहे आणि कुठलेही पावडरी किंवा काही असं घालण्याची गरज नाही. आता हे जो आपण मिक्सरवर दळून घेतलेला पिस्ता आणि केळंचं मिश्रण होतं ते घातलं आहे. परत ते पिस्ता भरड ठेवायचा आहे, एकदम बारीक दळायचा नाही आहे. आणि तो आता ह्या नारळाच्या आटवलेल्या दुधामध्ये घालायचा आहे आणि तो मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये सगळ्या बाजूनी व्यवस्थित ते मिश्रण सगळं एकजीव व्हायला पाहिजे. कुठेही असं वेगळं राहायला नको. ते पूर्ण सगळ्या बाजूनी ढवळून व्यवस्थित घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण तयार झालं की माझ्याकडे एक टीन आहे. तो टीन त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतायचं आहे. तुम्ही कुठलाही टीन वापरू शकता, स्टीलचा, ॲल्युमिनियमचा किंवा प्लास्टिकचाही. आणि हे नंतर फ्रीजमध्ये आपल्याला सुमारे 5 ते 6 तास ठेवायचं आहे. किमान 5 ते 6 तास. तुमच्या फ्रीजप्रमाणे किती वेळ लागतो त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. 8 तास, 10 तासही ठेवू शकता. तर अशा प्रकारे हे आईस्क्रीम आपलं सेट झालं आहे. आणि हे व्यवस्थित प्लेन करून थोडंसं आपटायचं आहे हा टीन आणि ते लेवलला आणून मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं आईस्क्रीमची रेसिपी खूप सोपी, कमी वेळात तयार झालेली आहे. आणि वरती थोडासा सजावटीला आपण पिस्ता घालतो.
नारळ आणि केळ्याच्या रसात बनलेलं पिस्ता आईस्क्रीम. हे आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे. सॉफ्ट आणि खायला एकदम चविष्ट आणि कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न घातलेलं असं हे आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे. तुम्हाला हे आईस्क्रीम कसं वाटलं, हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आमचा चॅनल सबस्क्राईब केला आहे का? नसेल केला तर ताबडतोब सबस्क्राईब करा. तर हे पिस्ता आईस्क्रीम आपण नक्की जरूर करून बघा. धन्यवाद.